सोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी विजय वडेट्टीवार साहेब आहेत। वडेट्टीवार साहेब, आजचा जो मोर्चा होता हा आपण पाहिला तर जनतेने या ठिकाणी रस्त्यावरती उतरून प्रतिसाद दिलेला आहे, मात्र याची दखल तरी निवडणूक आयोग घेईल का असं आपल्याला वाटतं? निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावी लागेल। जोपर्यंत मतदार याद्यामध्ये सुधार होणार नाही तोपर्यंत निवडणुका करणं हे सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करून बेईमानी करणं आहे। प्रामाणिक इमानदार मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं किंवा त्यांच्या अधिकारापासून दूर ठेवणं आहे। परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की हा मोर्चा जो आज निघालेला आहे हा मोर्चा केवळ या देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे, या देशातील डेमोक्रेसी टिकवण्यासाठी आहे। आणि म्हणून आजचा मोर्चा हा लोकशाहीवर हात घालणाऱ्यांना, लोकशाहीवर घालणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आहे आणि मोर्चा काढताय, मात्र खबरदारीचा इशारा देण्यासाठी आहे। आणि हेही सांगतो आपल्याला, तुमच्यामध्ये दम असेल तर या याद्या सुधारा, निवडणुका घ्या, दूध का दूध पाणी का पाणी होईल हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे। निवडणूक आयोग जर सत्ताधाऱ्याचा मांडलिक बनून इशाऱ्यावर काम करत असेल तर तो या देशातली संविधानाचा संपवतो आहे, या देशातील लोकशाहीचा गळा घोटतो आहे। आणि हे त्यांचं पाप या देशातील जनता रस्त्यावर उतरून अशा विरुद्ध रस्त्यावर उतरेल आणि त्यांना त्यांची जागा दाखवेल, एवढं मात्र नक्की। आपण या ठिकाणी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारताय, मात्र दुसरीकडे भाजपकडनं याच मोर्चाच्या विरोधात मूक मोर्चा काढला जातो। आज चोराच्या मनाचा न्याय, आम्ही त्याच्या विरुद्ध लढतो आणि हे आपलं पाप झाकण्यासाठी मूक मोर्चा करतायत। म्हणजे याचाच अर्थ स्पष्ट आहे की यांनी बेईमानी करून या निवडणुका जिंकल्या आहेत। यांना जनतेचा मॅन्डेट नव्हता, तर चोरांच्या समर्थनाने, चोर मतदारांच्या समर्थनाने यांनी हे सत्ता हस्तगत केली, हेच आता दिसते। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्ता, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।